राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। काही दिवसांपूर्वी शांत झाल्यासारखा भासणारा मतभेदांचा ज्वालामुखी आता पुन्हा उफाळून आलाय। जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर पक्षातील गटबाजी उघडपणे समोर आली आहे। या घडामोडींमुळे जिल्ह्यातील राजकारणात नववळण निर्माण झालंय। माजी खासदार संजय काका पाटील आणि जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यातील मतभेद आता उघडपणे चव्हाट्यावर आले। जिल्हा परिषदेत सत्तेसाठी कुणाला पाठिंबा द्यायचा यावरून मागील 10 दिवसांपासून पक्षातील नेत्यांमध्ये खळबळ माजली होती। वरकरणी हा वाद मिटल्याचं चित्र निर्माण करण्यात आलं, मात्र गटनेत्याच्या निवडीनंतर पाठिंब्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आणि त्यातून अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत फूट स्पष्टपणे दिसू लागली। जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील आणि माजी खासदार संजय काका पाटील यांच्यातील मतभेदांनी आता उघड रूप घेतलंय। पक्षात 2 गट तयार झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली। जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेच्या समीकरणांमध्ये महायुतीऐवजी महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा विचार काही नेत्यांनी पुढे आणलाय। या भूमिकेला माजी खासदार संजय काका पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, शिवाजीराव नाईक, माजी आमदार विलासराव जगताप आणि माजी आमदार राजेंद्रनाथ देशमुख यांसारख्या नेत्यांचा पाठिंबा असल्याचं दिसतंय। बहुमताचा अंक गाठण्यासाठी महाविकास आघाडीला पाठिंबा देणं हेच राजकीयदृष्ट्या योग्य ठरेल अशी त्यांची भूमिका असल्याचं बोललं जात आहे। परंतु याच वेळी जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी मात्र संयमाची आणि संघटनेच्या शिस्तीची भूमिका घेतली। त्यांनी स्पष्ट केलं की पक्षाचा अंतिम निर्णय हा प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेनुसारच होणार आहे। स्थानिक परिस्थितीचा सखोल विचार करून निर्णय घ्यावा अशा सूचना प्रदेशाध्यक्षांकडून देण्यात आल्या असल्याचं सांगितलं। त्यामुळे जिल्ह्यातील काही नेत्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा कल दर्शवला असला तरी त्याबाबतचा अधिकृत निर्णय अद्याप पक्षश्रेष्ठींना कळवण्यात आला नाही। याच दरम्यान मुंबईत बोलवण्यात आलेल्या महत्त्वाच्या बैठकीकडेही जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी पाठ फिरवल्याची चर्चा आहे। त्यामुळे पक्षातील अंतर्गत संवाद आणि समन्वयाचा अभाव अधिक ठळकपणे समोर येतोय। जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी मात्र आपली भूमिका स्पष्ट करत सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार नवनिर्वाचित सदस्यांचा गट स्थापन करण्यात आला। गट स्थापनेच्या अर्जावर जिल्हाध्यक्ष या नात्यांना आवश्यक त्या ठिकाणी त्यांनी स्वाक्षऱ्या केल्यात। अर्ज सादर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात येण्याची विनंती माजी आमदार विलासराव जगताप यांनी दूरध्वनीद्वारे केली होती। त्यानुसार ते स्वतः उपस्थित राहिले होते। गटनोंदणीच्या प्रक्रियेत कोणती त्रुटी राहू नये यासाठी सर्व खबरदारी घेण्यात आल्याचं त्यांनी नमूद केलं। पक्षाच्या पहिल्या बैठकीपासून आतापर्यंत राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी चर्चा करूनच प्रत्येक निर्णय घेण्यात आला असंही त्यांनी स्पष्ट केलं। पुढेही पक्षाच्या शिस्तीप्रमाणेच कारवाई केली जाईल असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला। दरम्यान सोमवारी गटनेत्याच्या नोंदणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वच नेते एकत्र आले नव्हते। काही नेते माध्यमांशी संवाद साधत असताना जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील तिथे अनुपस्थित होते। याच संधीचा फायदा घेत माजी खासदार संजय काका पाटील यांनी त्यांच्या भूमिकेबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली। त्यांच्या वक्तव्यांमधून दोघांमधील मतभेद स्पष्टपणे दिसून आले। या सर्व घडामोडींमुळे जिल्हा परिषदेत पाठिंब्याच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 स्पष्ट गट तयार झाल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। सत्तेच्या समीकरणांमधील हा संघर्ष पुढील काही दिवसात कोणतं नवं वळण घेणार याकडे सांगली जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर। आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।